ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया. आज मी तुमच्यासमोर जी कथा घेऊन आली आहे ती काही साधी कथा नाही. ही एका अशा स्त्रीची कथा आहे जिने आपले संपूर्ण आयुष्य फक्त इतरांसाठी जगले. जिने आपली स्वप्न, आपल्या इच्छा, आपला आनंद सर्व काही आपल्या मुलांसाठी त्याग केला. पण जेव्हा तिच्या पतीने या जगाचा निरोप घेतला तेव्हा तिच्याच मुलांनी तिला कंगाल समजून घराबाहेर काढले. मुलांनी म्हटलं, आई तू आमच्यावर ओझा आहेस. सुना म्हणाल्या, आम्हाला शांततेत जगू दे. आणि मुलगी म्हणाली, माझ्याकडे तुझ्यासाठी जागा नाही. पण मित्रांनो, फक्त 7 दिवस आणि ह्या 7 दिवसातच ते मुलं ज्यांनी तिला ठोकर मारली होती ती सगळी तिच्या पायांवर पडली. आणि जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. शेवटी असं काय झालं 7 दिवसात त्या वृद्ध आईसोबत? असं काय घडलं की सगळंच उलथापालथ झालं? जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच हाईपसुद्धा करा. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही कथा फक्त एका आईची नाही तर प्रत्येक स्त्रीची आहे, जिला कधी कमकुवत समजलं गेलं, कधी ओझं समजलं गेलं आणि कधी निरुपयोगी समजलं गेलं. प्रेक्षक मित्रांनो, माझं नाव शालिनी. आज माझं वय 62 वर्ष आहे. जेव्हा मी मागे वळून माझ्या आयुष्याकडे पाहते तेव्हा असं वाटतं की ही 62 वर्ष नसून 62 युग आहेत. प्रत्येक वर्षाने मला काही नवीन दिलं आणि काही हिरावूनसुद्धा घेतलं. पण या आयुष्याने माझ्याकडून सर्वात जास्त जी गोष्ट हिरावून घेतली ती म्हणजे माझा विश्वास, आपल्या माणसांवरचा विश्वास. पण या आयुष्याने मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक धडा, असा धडा जो कदाचित प्रत्येक आईने शिकायला हवा. पण मित्रांनो, त्या धड्यापर्यंत पोहोचण्याआधी मी तुम्हाला माझ्या कथेच्या सुरुवातीकडे घेऊन जाते. त्या वळणावर जिथून माझं लग्न झालं, जिथून माझं आयुष्य सुरू झालं. माझं लग्न बळवंत यांच्याशी झालं. गावातील लोक त्यांना बाळू म्हणायचे. लग्नाच्या वेळी त्यांच्याजवळ ना मोठी नोकरी ना मोठी जमीन. गावातलं एक छोटंसं पिढीजात घर होतं, ज्याच्या भिंती जागोजागी तडकलेल्या होत्या. पावसात छपरातून पाणी गळायचं आणि स्वयंपाकघर इतकं लहान होतं की 2 माणसं एकत्र उभी राहिली तरी गुडघे आपटायचे. पण त्या छोट्याशा घरात ती गोष्ट होती जी मोठमोठ्या महालात नसते. तिथे प्रेम होतं, खरं प्रेम. ते म्हणजे जे शब्दांनी नव्हे तर डोळ्यांनी, हातांनी आणि शांततेतून व्यक्त होतं. मला आठवतं लग्नाचा पहिला दिवस जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्या हातात एक छोटंसं गाठोडं होतं, ज्यात माझ्या माहेराहून आणलेलं छोटंसं सामान होतं. आणि त्याच गाठोड्यात एक उशीही होती, एक साधी जुनी उशी जी माझ्या आईने मला निरोप देताना दिली होती. तिने सांगितलं होतं, मुली, ही उशी तुझ्यासोबत राहील. जेव्हा रात्री तुला झोप येणार नाही तेव्हा मन खूप भरून येईल तेव्हा यावर डोकं ठेवून झोप. ही उशी तुला माझ्या कुशीतल्या उबीची आठवण करून देईन. आणि मित्रांनो, माझ्या आईचं ते बोलणं खरं ठरलं. त्या उशीने खरंच कधीच माझी साथ सोडली नाही. बळवंतराव अतिशय शांत स्वभावाचे होते. ते कमी बोलायचे, पण जेव्हा बोलायचे तेव्हा प्रत्येक शब्दात एक स्थैर्य असायचं, एक खोली असायची. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मी त्यांना समजू शकत नव्हते. मला वाटायचं की कदाचित ते माझ्यावर खुश नाहीत, कदाचित त्यांना दुसरं कुणीतरी आवडत असावं, कदाचित मी त्यांच्या अपेक्षांवर खरी उतरू शकत नाही. पण एका रात्री जेव्हा पाऊस पडत होता आणि छपरातून पाणी गळत होतं तेव्हा मी शांतपणे उठून भांड्यांमध्ये पाणी साठवत होते. तेवढ्यात बळवंत जागे झाले. त्यांनी पाहिलं की मी एकटीच सगळं सांभाळत आहे. ते शांतपणे उठले, माझ्या हातातून भांडं घेतलं आणि म्हणाले, शालिनी तू झोप, हे सगळं मी करतो. आणि तुला माहीत आहे ना, एक दिवस मी तुला असं घर देईन जिथे पावसात छप्पर गळणार नाही. एवढंच ते म्हणाले. पण त्या शब्दात जे वचन होतं, जो निर्धार होता, तो मी त्यांच्या डोळ्यात स्पष्ट पाहिला. आणि त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं की बळवंत कमी बोलतात ते थंड स्वभावाचे आहेत म्हणून नाही, तर ते आपल्या भावना शब्दात नव्हे तर कृतीतून व्यक्त करतात म्हणून. मित्रांनो, लग्नानंतरची ती सुरुवातीची वर्ष खूप कठीण होती. बळवंत गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून एखादं चांगलं काम मिळेल. त्यांनी शहरात एक छोटंसं दुकान सुरू केलं.
भाड्याचं दुकान. सुरुवातीला ग्राहक यायचे नाहीत, दिवसभर बसून राहायचे आणि संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी परतायचे. अनेकदा असं झालं की घरातलं धान्य संपलेलं असायचं, चूल पेटवण्यासाठी काही उरायचं नाही. पण मी कधी तक्रार केली नाही, कधीच नाही. कारण मला माहीत होतं बळवंत खूप मेहनत करतात, ते जीव तोडून मेहनत करत आहेत. आणि पत्नीचं कर्तव्य हेच असतं की तिने आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं, त्यांना आणखी कमकुवत करू नये. एक दिवसाची गोष्ट आहे. बळवंत दुकानातून परतले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप उदासी होती. मी विचारलं काय झालं. ते काही वेळ शांत राहिले, मग म्हणाले, शालिनी, आज एक मोठ्या व्यापाऱ्याने माझं दुकान पाहून हसत म्हटलं की इतक्या छोट्या दुकानातून तू कधीच काही करणार नाहीस, तू परत गावाला जा आणि शेती कर. त्यांच्या डोळ्यात ओलावा होता जो त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला, पण मी तो पाहिला. मी शांतपणे त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणाले, जे लोक इतरांना कमी लेखतात ते स्वतः कधीच उंच जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा, बाकी सगळं वरच्या देवावर सोडा. आणि मित्रांनो, बळवंत यांनी माझं म्हणणं ऐकलं. त्यांनी हिंमत हारली नाही आणि हळूहळू वर्षानुवर्ष त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं. ते छोटंसं दुकान मोठं होत गेलं. मग आणखी एक दुकान उघडलं, मग एक गोदाम उभारलं आणि काही वर्षात बळवंत शहरातील नामांकित व्यापारी बनले. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या मागे उभी असलेली सर्वात मोठी ताकद होती माझी शांत मेहनत. रोज सकाळी मी त्यांच्यासाठी उठायचे, चहा बनवायचे, नाश्ता तयार करायचे, त्यांचे कपडे इस्त्री करून ठेवायचे आणि ते दुकानात गेल्यावर मी घर सांभाळायचे, मुलांना शिकवायचे, हिशोब ठेवायचे. रात्री ते थकून भागून घरी आले की मी त्यांचे पाय दाबायचे, गरम जेवण वाढायचे आणि त्यांचं बोलणं ऐकायचे. कधीकधी ते त्यांच्या अडचणी सांगायचे, तर कधीकधी फक्त शांत राहायचे आणि मी दोन्ही परिस्थितीत त्यांच्यासोबतच असायचे, काही न बोलता, काही न मागता. मित्रांनो, काळ पुढे सरकत गेला. आम्हाला 3 मुलं झाली. मोठा मुलगा विजय, धाकटा मुलगा महेश आणि सर्वात धाकटी मुलगी नीता. तिघांनाही मी माझ्या रक्ताचं पाणी करून वाढवलं. रात्री रात्री जागून दूध पाजलं. ताप आला की रात्रभर कपाळावर पट्टी ठेवायचे, शाळेचा अभ्यास करून घ्यायचे. परीक्षेच्या दिवसात त्यांच्यासोबत बसून शिकवायचे. प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा पुढे जावीत आणि आम्हीही हेच स्वप्न पाहिलं. बळवंत यांनी त्यांच्या कमाईचा मोठा भाग मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. चांगल्या शाळा, चांगली पुस्तकं, ट्युशन्स, कोचिंग, सगळं काही. आणि मुलं शिकलीसुद्धा, चांगल्या नोकऱ्या लागल्या. मोठा मुलगा विजय एका कंपनीत मॅनेजर झाला. धाकटा मुलगा महेश सरकारी नोकरीला लागला आणि मुलगी नीताचं लग्न एका चांगल्या घरात झालं. जसजशी मुलं मोठी होत गेली तसतसं त्यांचं स्वतःचं जग वसत गेलं. तशी मी त्यांच्यापासून दूर होत गेली. सुरुवातीला फोन यायचे, आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा आणि नंतर कधीतरी सणासुदीलाही फक्त एक छोटासा फोन, आई कशी आहेस, मी ठीक आहे रे बाळा, एवढंच. ना काही खोल संवाद, ना आपलेपणा. बळवंत हे सगळे पाहायचे आणि शांतपणे सहन करायचे. पण एके दिवशी त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली जी त्यावेळी मला खूप वाईट वाटली. ते म्हणाले, शालिनी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण तू राग मानू नकोस. आपल्या मुलांना आपल्यावर प्रेम नाही, त्यांना आपल्या संपत्तीवर प्रेम आहे. ज्या दिवशी आपल्याकडे काहीच उरणार नाही त्या दिवशी ते आपल्याला ओळखणंही बंद करतील. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी म्हणाले, हे तुम्ही काय बोलत आहात? ती आपली मुलं आहेत, आपलं रक्त आहे, ती असं कधीच करणार नाहीत. मुलं व्यस्त आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांना आपल्यावर प्रेम नाही. बळवंतरावांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र उदासी होती. ते फक्त एवढंच म्हणाले, देव करो तू बरोबर बोलत असशील, पण मला भीती आहे की एक दिवस तुला माझं बोलणं आठवेल आणि त्या दिवशी मी तुझ्याजवळ नसेन. त्या रात्री मी बळवंतरावांच्या बोलण्याला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मला वाटलं कदाचित ते फक्त दुःखी आहेत, कदाचित दुसरी काही गोष्ट असेल. पण मित्रांनो, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवतं की बळवंत किती बरोबर होते. त्यांनी ते सत्य पाहिलं होतं जे माझ्या मायेने भरलेल्या डोळ्यांनी पाहण्यास नकार दिला होता. प्रेक्षक मित्रांनो,
बळवंतरावांची तब्येत वर्षागणिक खालावत चालली होती. त्यांना हृदयाचा आजार होता. डॉक्टरांनी सांगितलं की जास्त मेहनत करू नका, आराम करा, खाण्यापिण्याची काळजी घ्या. पण बळवंतरावांना आराम करणं कधी जमलंच नाही. ते नेहमीच मेहनती माणूस होते. दुकान, व्यवसाय, जमीन, मालमत्ता हे सगळं त्यांनी स्वतःच्या हातांनी उभं केलं होतं आणि ते स्वतःचे हात रिकामे ठेवायला जाणत नव्हते. मी त्यांना म्हणायचे, आराम करा, पण ते हसत म्हणायचे, शालिनी, मला आराम तेव्हाच मिळेल जेव्हा मी तुझं आणि मुलांचं भविष्य सुरक्षित करून जाईन. त्यांच्या या उत्तरावर मी गप्प व्हायचे, कारण मला माहीत होतं की त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. मग तो दिवस आला जो माझ्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस होता. तो दिवस ज्यानंतर माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. एके संध्याकाळी बळवंतराव दुकानातून परत आले. त्यांचा चेहरा फिक्कट पडला होता. त्यांचा श्वास जोरात चालू होता. मी पाहताच धावत त्यांच्या जवळ गेले. त्यांना पाणी दिलं, पंखा घातला, पण त्यांनी माझा हात धरून म्हटलं, शालिनी, मला वाटतं माझी वेळ आली आहे. मी म्हणाले, असं अशुभ बोलू नका. काही झालेलं नाही तुम्हाला. तुम्ही फक्त थकला आहात. थोडा आराम करा, सगळं ठीक होईल. पण ते माझं ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांनी माझा हात अजून घट्ट पकडला. त्यांच्या पकडीत एक थरथर होती आणि ते म्हणाले, एक गोष्ट ऐक शालिनी, नीट ऐक. माझ्या गेल्यानंतर सगळं बदलून जाईल. लोक बदलतील, आपली माणसंही बदलतील, पण एक गोष्ट कधीही सोडू नकोस. ती उशी, ती जुनी उशी जी तुझ्या आईने तुला दिली होती, ती नेहमी तुझ्या जवळ ठेव. ती कधीही कोणाला देऊ नकोस, समजलं? मी आश्चर्यानं विचारलं, उशी? कोणती उशी? तो फक्त थकलेल्या हास्याने हसले आणि म्हणाले, तुला कळेल, फक्त लक्षात ठेव, ती उशी कधीही सोडू नकोस. त्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच बिघडली. आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण मित्रांनो, जेव्हा कुणाची जाण्याची वेळ येते तेव्हा जगातली कोणतीही ताकद त्यांना थांबवू शकत नाही. 3 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर बळवंतरावांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी अखेरचा श्वास माझ्या हातात घेतला. त्यांनी शेवटची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती आणि त्यांचे ओठ हलले, अगदी हळू, जणू काही सांगायचं होतं. मी कान लावून ऐकलं. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, उशी, एवढंच. आणि मग त्यांचे डोळे कायमचे मिटले. त्या क्षणी मला जो दुःखाचा अनुभव आला तो शब्दात मांडणं अशक्य आहे. असं वाटलं जणू माझ्या शरीरातून आत्माच निघून गेला, जणू माझं अस्तित्वच संपलं. 40 वर्षाची साथ, 40 वर्षाच्या आठवणी, 40 वर्षाचं प्रेम, सगळं काही एका क्षणात संपलं. मी त्यांच्या पलंगाजवळ बसून राहिले. ना रडू शकले, ना ओरडू शकले, फक्त बसून राहिले, जणू मीही त्यांच्यासोबत कुठेतरी निघून गेले आहे आणि फक्त माझं शरीर इथं बसलं आहे. मुलांना बातमी देण्यात आली. तिघेही आले. मोठा मुलगा विजय आपल्या पत्नीबरोबर आला. धाकटा मुलगा महेश, तोही आपल्या पत्नीबरोबर आला. मुलगी नीता तिच्या पतीसोबत आली. घरात रडारड सुरू झाली. लोक येऊ लागले, सांत्वन करू लागले. अंत्यसंस्कार झाले. सर्व विधी पार पडली. लोक म्हणत होते, धीर धरा, ही देवाची इच्छा आहे. आणि मी शांतपणे मान हलवत सगळ्यांचं बोलणं ऐकत राहिले. सर्वात मोठं दुःख हे होतं की माझी स्वतःची मुलंही माझ्यापासून तितकीच दूर होती जितकी बाहेरची माणसं. कुणीही माझ्याजवळ येऊन बसलं नाही. कुणी माझा हात धरून म्हणालं नाही, आई, आम्ही तुझ्यासोबत आहोत. सगळे आपापल्या गोष्टीत व्यस्त होते. सुना आपापसात कुजबुजत होत्या. मुलं फोनवर व्यस्त होते आणि मुलगी तिच्या पतीशी काहीतरी बोलत होती. मी फक्त एकटी, अगदी एकटी, त्या भरलेल्या घरातही एकटीच होते. बळवंतराव गेल्यानंतर नेमक्या 7व्या दिवशी एक वकील आमच्या घरी आला. त्याच्या हातात एक मोठं पाकिट होतं. त्याने सांगितलं की तो बळवंतरावांचं मृत्यूपत्र घेऊन आला आहे. हे ऐकताच घराचं वातावरण अचानक बदललं. जे चेहरे आत्तापर्यंत दुःखात बुडाले होते ते अचानक सावध झाले. डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची चमक आली. सगळे ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसले. मीही एका कोपऱ्यात उभी राहिले, शांतपणे, जशी मी नेहमीच उभी राहत आले होते. वकिलाने घसा साफ केला, पाकिट उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. मी बळवंत माझ्या सर्व चल आणि अचल संपत्तीचं विभाजन पुढील प्रमाणे करत आहे. शहरातील पहिलं घर, जे आमचं पिढीजात घर होतं, ते मोठा मुलगा विजय यांच्या नावावर. विजयने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही मोठा विजय मिळवला होता. शहरातील दुसरं घर, जे बळवंतरावांनी काही वर्षापूर्वी विकत घेतलं होतं, ते धाकटा मुलगा महेशच्या नावावर.
महेशने आपल्या पत्नीकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात समाधान होतं. शहरातील फ्लॅट आणि एक दुकान, मुलगी नीताच्या नावावर. नीताच्या ओठांवर हास्य पसरले. बँकेत जमा असलेले 15 लाख तिन्ही मुलांमध्ये समान वाटले जातील, प्रत्येकी 5-5 लाख. मी हे सगळं ऐकत होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनात अजिबात दुःख नव्हतं, कोणतीही तक्रार नव्हती. मी मनोमन आनंदी होते की माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे. बळवंतरावांनी योग्य केलं, सगळं काही मुलांना दिलं. आईचं मन असंच असतं, स्वतःच्या वाट्याची अपेक्षा ती खूप आधीच सोडून देते. फक्त मुलं सुखी असावीत एवढंच तिला हवं असतं. पण मग वकिलांनी शेवटचं पान उघडलं. त्यांच्या आवाजात एक विचित्रसा थांबा आला, जणू ते स्वतःही जे वाचत होते त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. आणि आपल्या पत्नी शालिनीसाठी बळवंत फक्त एक वस्तू सोडून जातात, एक जुनी उशी, जी लग्नाच्या वेळेपासून त्यांच्या घरात ठेवलेली आहे. ही उशी शालिनीताईंना द्यावी आणि त्यांनी ती आपल्या जवळ ठेवावी. खोलीत क्षणभर शांतता पसरली. मग कोपऱ्यातून दाबून ठेवलेलं हसू ऐकू आलं. मोठ्या सुनेने आपलं तोंड हाताने झाकलं. धाकट्या सुनेने नजर वळवली. मुलांनी डोळे खाली घातले आणि मुलगी नीताच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आलं. ते हास्य सहानुभूतीपेक्षा दिलासा अधिक व्यक्त करत होतं. वकिलांनी म्हटलं, ही उशी श्रीमती शालिनीताईंच्या लग्नाच्या वेळची आहे. बळवंतरावांची शेवटची इच्छा होती की ही उशी शालिनीकडेच असायला हवी. माझ्या हातात ती उशी देण्यात आली. तीच जुनी झिजलेली उशी जी माझ्या आईने मला दिली होती, जिच्यावर डोकं ठेवून मी असंख्य रात्री घालवल्या होत्या, जिने माझे अश्रू टिपले होते, जिने माझा आनंद पाहिला होता, माझी स्वप्न ऐकली होती. मी तिला हळूच उचललं आणि छातीशी घट्ट धरलं. त्या क्षणीही माझ्या मनात कोणतीही तक्रार नव्हती. मी विचार केला, चला, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी ठेवलं आहे. ही उशीच का असेना, निदान यात त्यांच्या आठवणी तरी आहेत. पण मित्रांनो, वसियतनाम्यानंतर जे घडलं तो माझ्या आयुष्यातला सर्वात वेदनादायी भाग होता. वसियतनाम्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सगळं बदलायला लागलं. जणू त्यात फक्त मालमत्ता नाही वाटली, तर नातेसंबंधही वाटून टाकले. पहिल्या दिवशी मी मोठा मुलगा विजयच्या घरी होते. तेच घर जे कधी काळी माझं होतं, ज्याच्या प्रत्येक विटेत माझा घाम मिसळलेला होता, ज्याच्या भिंतींनी माझे अंगाईगीत ऐकले होते. पण आता त्या घराची हवा बदलली होती. सकाळी चहा देताना सुनेने म्हटलं, आई, आता हे घर कागदोपत्री आमच्या नावावर आहे, म्हणून थोडं लक्षात ठेवा. सामान इकडे तिकडे ठेवू नका. आणि हो, स्वयंपाकघरात विचारल्याशिवाय जाऊ नका. तिचे शब्द माझ्या कानात गरम तेलासारखे उतरले. पण मी काहीच बोलले नाही, फक्त मान हलवली. ठीक आहे बाळा, एवढेच बोलू शकले. 2 दिवसांनी मोठ्या सुनेने पुन्हा म्हटलं, आई, तुम्ही रोज सकाळी पूजेत इतके तास घालवता, अगरबत्तीचा धूर संपूर्ण घरभर पसरतो, मुलांना त्रास होतं, थोडं कमी करा. मी ऐकत राहिले, काही बोलले नाही. कारण बोलूनही काय उपयोग होता. ज्या घरात 40 वर्ष घालवली, त्याच घरात आज मला अगरबत्ती लावण्याचीही परवानगी नव्हती. 3ऱ्या दिवशी विजय स्वतःच म्हटला, आई, बघा, तुमचं इथे राहणं योग्य नाही. सुनेला त्रास होतो, मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. तुम्ही काही दिवस महेशकडे जाऊन राहा. माझं मन तुटलं, पण मी म्हटलं, ठीक आहे. एकदा तर त्याने इथपर्यंत म्हटलं, आई, तुम्हाला माहीत आहे का की तुमच्याकडे काहीच नाही. बाबांनी तुम्हाला फक्त एक उशी दिली आहे, त्यामुळे आता आमच्यावर ओझं बनू नका. ओझं? त्या शब्दाने माझ्या छातीतील आग पेटली. ज्या आईने त्याला 9 महिने आपल्या पोटात वाढवलं, जिने रात्र जागून त्याला मोठं केलं, ती आई आज ओझं आहे. पण तरीही मी काहीच बोलले नाही. एक आई आपल्या मुलांशी भांडू शकत नाही. मी नीताच्या घरी गेले. तेव्हा मी म्हटलं की काही दिवस इथे राहू का? तेव्हा तिचा चेहरा बदलला. ती म्हणाली, आई, मला तुमचा त्रास समजतो, पण माझंही स्वतःचं आयुष्य आहे. माझे सासरचे लोक काय म्हणतील? ऑफिस आहे, मुलं आहेत, सगळं सांभाळावं लागतं. तुम्ही दुसरी काही व्यवस्था करा. आणि हो आई, बाबांनीही तर तुमच्याबद्दल विचार केला नाही. वसियतनाम्यात फक्त एक उशी दिली. मग आता तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा ठेवता? मित्रांनो, मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून माझी जी अवस्था झाली ती मी शब्दात सांगू शकत नाही. जणू कुणीतरी माझ्या छातीवर दगड ठेवला आहे. श्वास घेणं कठीण झालं आहे. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. ही तीच मुलगी आहे जिला मी कुशीत वाढवलं, जिच्या वेण्या घातल्या, जिला शाळेत सोडायला जायचे.
आणि आज तीच मुलगी मला सांगत होती की मी माझी व्यवस्था स्वतः करावी. 5व्या दिवशी मी परत विजयच्याच घरी आले, कारण दुसरीकडे जाण्यासाठी माझ्याकडे जागाच नव्हती. पण तिथे पोहोचताच सुनेने मला दारातच थांबवलं. ती म्हणाली, आई, आत येण्यापूर्वी एक गोष्ट ऐका. आज संध्याकाळी सगळ्यांना बोलावलं आहे. काही महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. माझं हृदय धडधडू लागलं. मला माहीत नव्हतं की कोणती गोष्ट होणार आहे, पण माझ्या मनात एक अनोळखी भीती नक्कीच होती. संध्याकाळी 3ही मुलं आली. विजय, महेश आणि नीता. त्यांच्यासोबत 2 सुना देखील होत्या. सगळ्यांनी मिळून मला ड्रॉइंग रूममध्ये बसवलं, जणू एखाद्या गुन्हेगाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं तसं. विजयने बोलायला सुरुवात केली, आई, आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतला आहे. आता तुम्ही आमच्यापैकी कोणाच्याही घरी राहू शकत नाही. आमचं प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःचा संसार आहे. तुम्ही आळीपाळीने कधी इथे तर कधी तिथे येत राहता, त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्रास होतो. म्हणून तुम्ही तुमची दुसरी काही व्यवस्था करून घ्या. माझ्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. मी फक्त त्यांचे चेहरे पाहत राहिले. तेच चेहरे जे कधी काळी मला पाहून खुलून जायचे. आज त्याच चेहऱ्यांवर थंडपणा होता, दुरावा होता आणि एक विचित्र निर्दयता होती. महेश म्हणाला, आणि हो आई, बाबांनी तुमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, फक्त एक उशी. त्यात आमची काय चूक? तुम्ही बाबांना विचारायला हवं होतं. तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी साठवून ठेवायला हवं होतं. नीता म्हणाली, आई, तुम्ही समजूतदार आहात, वयस्कर आहात. मुलांवर ओझं बनू नका. एखादा वृद्धाश्रम पहा किंवा कुठेतरी भाड्याने खोली घ्या. वृद्धाश्रम? माझ्या स्वतःच्या मुलीने मला वृद्धाश्रमात जायला सांगितलं. ती आई जिने आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी घालवलं, तिलाच मुलं वृद्धाश्रमात पाठवू इच्छित होते. धाकटी सून म्हणाली, आई, वाईट मानू नका, पण आमची प्रायव्हसीही महत्त्वाची आहे. पूर्ण तारुण्य सासरची सेवा करण्यात गेलं. आता तरी आम्हाला आमचं आयुष्य शांततेत जगू द्या. मोठ्या सुनेने होकारार्थी मान हलवली. हो आई, सौम्या बरोबरच म्हणत आहे. मी त्या सगळ्यांच्या मध्ये बसले होते आणि मला असं वाटत होतं की मी एखाद्या काळोख्या विहिरीत पडत आहे. 4ही बाजूंनी अंधार, कोणताही आधार नाही, धरायला एकही हात नाही. माझे हात थरथरत होते, ओठ कोरडे पडले होते, डोळ्यातून अश्रू नकळत वाहत होते. पण कुणीही माझे अश्रू पाहिले नाही. कदाचित पाहूनही दुर्लक्ष केलं. मी थरथरणाऱ्या आवाजात म्हणाले, बाळा, माझं आणि तुमच्या बाबांचं जे काही होतं ते सगळं आम्ही तुमच्या तिघांमध्ये समान वाटून दिलं. घर, पैसे, दुकान, सगळं. आणि आज तुम्ही मला सांगत आहात की मी माझी व्यवस्था स्वतः करावी. या वयात मी एकटी कुठे जाणार? विजय म्हणाला, आई, हा प्रश्न आम्हाला नाही, बाबांना विचारा. त्यांनी तुमच्याबद्दल का विचार केला नाही? त्यांनी तुम्हाला काहीच का दिलं नाही? आम्ही काय करू? आणि बस त्याच क्षणी माझ्या आत काहीतरी तुटलं. माझ्या मुलावर मी डोळे झाकून ठेवलेला विश्वास क्षणात चुराडला गेला. आणि त्या क्षणी माझ्या मनात पहिल्यांदाच बळवंतरावांचं ते वाक्य घुमलं, जे त्यांनी अनेक वर्षापूर्वी म्हटलं होतं. आपली मुलं आपल्यावर प्रेम करत नाही, त्यांनी आपल्या संपत्तीवर प्रेम केलं आहे. आज त्यांचं म्हणणं खरं ठरत होतं. आणि हे माझ्याजवळ नव्हते हे म्हणण्यासाठी की मी आधीच सांगितलं होतं ना. मी शांतपणे उठले, खोलीत गेले, माझं थोडंसं सामान आवरलं, काही कपडे, औषधं, एक जुनी साडी. आणि मग माझी नजर त्या उशीवर गेली. बळवंतरावांनी दिलेली ती उशी या जगात माझी स्वतःची असलेली ती एकमेव गोष्ट होती. रागात, वेदनेत, असहाय्यतेत मला वाटलं ती तिथेच सोडून द्यावी. पण बळवंतरावांचे शेवटचे शब्द आठवले, ती उशी कधीही सोडू नकोस. मी ती उशी उचलली, छातीशी घट्ट धरली आणि मागे न पाहता घराबाहेर निघून गेले. जेव्हा मी त्या घराच्या दारातून बाहेर पडले तेव्हा माझ्या मागे दार बंद झालं आणि त्या दार बंद होण्याचा आवाज असा घुमला जणू माझ्या संपूर्ण आयुष्याचंच दार बंद झालं असावं. मी मागे वळून पाहिलं तर कुणीही मला थांबवलं नाही. कुणी विचारलं नाही, आई कुठे जाणार? कुणी म्हणालं नाही, थांबा, आमची चूक झाली. फक्त दार बंद आणि शांतता. संध्याकाळ सरत होती, सूर्य मावळत होता आणि मी रस्त्यावर एकटी उभी होते. वय 62 वर्ष, अशक्त शरीर, हातात एक जुनी उशी आणि जाण्यासाठी कुठेच जागा नाही. मी चालत राहिले. कुठे चालले आहे मला माहीत नव्हतं. फक्त पाय चालत होते. डोळे सुजले होते.
ओठ कोरडे पडले होते, पोट रिकामं होतं, पण त्याहूनही जास्त रिकामं माझं मन झालं होतं. बराच वेळ चालल्यानंतर मी एका जुन्या झाडाखाली येऊन बसले. रात्र झाली. चारही बाजूंनी अंधार होत होता. थोड्या अंतरावर रस्त्यावरून गाड्या जात होत्या. त्यांच्या दिव्यांचा प्रकाश कधीमधी माझ्या चेहऱ्यावर पडायचा आणि मग पुन्हा अंधारात हरवून जायचा. जसं माझ्या आयुष्यातही प्रकाश यायचा आणि पुन्हा निघून जायचा. मी ती उशी मांडीवर ठेवून बसले आणि अचानक माझ्या मनातला सगळा राग, सगळं दुःख, सगळी वेदना एकाच वेळी उसळून बाहेर आली. मी मोठ्याने रडू लागले. मी इतक्या जोरात रडले की आवाज झाडांमध्ये घुमू लागला. मी वर आकाशाकडे पाहिलं आणि बळवंतरावांशी बोलू लागले. का तुम्ही माझ्यासाठी काहीच ठेवून गेला नाहीत? मी तुमच्यासोबत घालवलेली 40 वर्ष काहीच नव्हती का? माझी मेहनत, माझा त्याग, माझं प्रेम हे सगळं फक्त एका जुन्या उशी इतकंच मोलाचं होतं का? तुम्ही मुलांना घर दिलेत, पैसे दिलेत, सगळं काही दिलं आणि मला दिलीत एक फाटकी जुनी उशी. एवढंच होतं का माझ्या 40 वर्षाच्या प्रेमाचं मोल? आणि रागात, वेदनेत, असहाय्यतेत मी ती उशी उचलली आणि जमिनीवर जोरात आपटली. प्रेक्षक मित्रांनो, पूर्ण ताकदीने आपटली. जणू माझा सगळा राग त्या उशीवर काढत होते. आणि तेवढ्यात एक जोरात आवाज आला. उशी फाटली आणि तिच्या आतून काहीतरी चमकणारं, काहीतरी जड बाहेर पडलं. सुरुवातीला अंधारात मला काही दिसलं नाही, पण जेव्हा मी हात पुढे करून स्पर्श केला तेव्हा माझ्या बोटांना काहीतरी थंड आणि गुळगुळीत जाणवलं. मी माझ्या पदराने ते उचललं आणि जेव्हा रस्त्यावरील दूरवरून येणारा प्रकाश त्यावर पडला तेव्हा माझे डोळे विस्फारले गेले. सोनं, शुद्ध सोनं, सोन्याची बिस्किटं आणि त्या सोन्याच्या बिस्किटांच्या खाली एक जाड फाईल दडलेली होती. त्या फाईलवर बळवंतरावांच्या हस्ताक्षरात माझं नाव लिहिलेलं होतं, शालिनी. माझे हात इतके थरथरत होते की फाईल उघडणं कठीण होत होतं. पण मी कसं तरी ती उघडली आणि तिच्यात जे काही होतं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कागदपत्र, कायदेशीर, ज्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की शहरापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असलेली आपली जुनी पुश्तैनी हवेली आणि तिच्या आजूबाजूची जवळपास 75 एकर जमीन पूर्णपणे माझ्या नावावर नोंदणीकृत आहे. सर्व कागदपत्र पूर्ण आहेत. सरकारी शिक्का आहे, साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सगळं काही कायदेशीरदृष्ट्या पक्का आहे. त्याच फाईलमध्ये त्या 25 सोन्याच्या बिस्किटांची पावतीही ठेवलेली होती, जी बळवंतरावांनी अनेक वर्षापूर्वी माझ्यासाठी विकत घेतली होती. हळूहळू शांतपणे एक एक करून आणि मग मित्रांनो, माझी नजर त्या फाईलच्या अगदी शेजारच्या पानावर गेली. तो एक दुमडलेला कागद होता. तो उघडताच माझा श्वास थांबला. ती बळवंतरावांची चिठ्ठी होती. त्यांच्या हातून माझ्यासाठी लिहिलेली शेवटची चिठ्ठी. त्यांनी लिहिलं होतं, प्रिय शालिनी, जेव्हा तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा मी तुझ्याजवळ नसेन आणि कदाचित तू खूप दुःखी असशील, कदाचित रागातही असशील, कदाचित मला दोष देत असशील की मी तुझ्यासाठी काहीच ठेवून गेलो नाही. पण शालिनी, खरं म्हणजे मी तुझ्यासाठी सर्वात जास्त ठेवून गेलो आहे. फक्त ते लपवून ठेवलं आहे. यासाठी नाही की मला तुझ्यावर विश्वास नाही, पण यासाठी की मला माहीत होतं की जर सगळं उघडपणे तुझ्या नावावर केलं असतं तर मुलं तुला कधीच शांततेने जगू दिले नसते. ती तुझ्याकडून सगळं हिसकावून घेतली असती आणि तू आई आहेस, तू त्यांना नाही म्हणू शकली नसतीस. तू त्यांना सगळं दिलं असतंस गं आणि मग तुझ्या हातात काही उरलं नसतं. शालिनी, मी तुला अनेकदा सांगितलं होतं की आपली मुलं आपल्यावर नाही तर आपल्या संपत्तीवर प्रेम करतात, पण तू मानली नाहीस. तू नेहमी मुलांची बाजू घेतलीस. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्यांच्या चुका दाखवल्या तेव्हा तू मध्ये यायचीस आणि त्यांची ढाल बनायचीस. तू त्यांच्या प्रत्येक चुकीला माफी केलंस, प्रत्येक वेळी. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. वसियत पत्रात सगळं काही मुलांना दिलं आणि तुला फक्त एक उशी, जेणेकरून मुलांना वाटेल की तुझ्याकडे काहीच नाही आणि तेव्हा ते त्यांचा खरा चेहरा दाखवतील. तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील की ज्या मुलांसाठी तू तुझं संपूर्ण आयुष्य घालवलंस ती तुला ओझ्यापेक्षा अधिक काही समजत नाहीत. पण शालिनी, मी तुला कमकुवत सोडलं नाही. मी तुला सर्वात शक्तिशाली बनवलं आहे. या उशीमध्ये तुझ्या संपूर्ण आयुष्याची सुरक्षितता लपलेली आहे. सोनं आहे, जमीन आहे, हवेली आहे, सगळं काही तुझंच आहे. कायदेशीरदृष्ट्या पक्क. कोणीही ते तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.
आणि आता तू तुझं आयुष्य तुझ्या अटींवर जगायचं, कोणाच्या दयेवर नाही, कोणाच्या उपकारांवर सुद्धा नाही. तू 40 वर्ष माझ्यासाठी आणि मुलांसाठी जगलीस, आता उरलेलं आयुष्य स्वतःसाठी जग. आणि हो शालिनी, आणखी एक गोष्ट, मला माफ कर, मी तुला खूप दुःख दिलं, पण विश्वास ठेव, हे दुःख तुला मजबूत बनवण्यासाठीच होतं. कारण मला माहीत आहे की तू मजबूत आहेस, खूप मजबूत. फक्त तुला स्वतःला ते सिद्ध करायची एक संधी हवी होती. तुझा बळवंत. मित्रांनो, ती चिठ्ठी वाचल्यानंतर माझी जी अवस्था झाली ती मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी त्या झाडाखाली बसून मोठमोठ्याने रडत होते. पण यावेळी हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते त्या प्रेमाचे, जे बळवंतरावांनी माझ्यासाठी केलं, त्या शहाणपणाचे जे त्यांनी दाखवलं, आणि त्या विश्वासाचे जो त्यांनी माझ्यावर ठेवला. मला माझं संपूर्ण आयुष्य आठवलं, कसं बळवंतराव प्रत्येक वेळी मुलांना समज द्यायचे आणि मी मध्ये यायची. कसं ते म्हणायचे की विजयला इतके पैसे देऊ नकोस, तो ते उधळून टाकेल. आणि मी म्हणायचे की तो अजून लहान आहे, शिकेल. कसं ते म्हणायचे की महेशला जबाबदारी शिकव, नाहीतर मोठा होऊन काही करणार नाही. आणि मी म्हणायचे आता तो लहान आहे, मोठा झाला की समजेल. कसं ते म्हणायचे की नीताला इतकं लाड करू नकोस, ती बिघडेल. आणि मी म्हणायचे की मुलगी आहे, लाड तर होणारच. प्रत्येक वेळी मी मुलांची बाजू घेतली आणि बळवंतरावांना चुकीचं ठरवलं. आणि आज जेव्हा मुलांनी मला रस्त्यावर आणून उभं केलं, तेव्हा मला जाणवलं की बळवंतराव किती बरोबर होते. त्यांनी ते सत्य आधीच पाहिलं होतं, जे माझ्या आंधळ्या मातृत्वाने पाहण्यास नकार दिला होता. त्या रात्री मी एक निर्णय घेतला, आता रडण्याची वेळ नाही, आता लढण्याची वेळ आहे. लढायचं म्हणजे दुसऱ्याशी नाही, तर स्वतःशी, आपल्या कमकुवतपणाशी, आपल्या भीतीशी, आपल्या असहाय्यतेशी. मी सोन्याची बिस्किटं आणि फाईल पुन्हा उशीत ठेवली, ती घट्ट बांधली आणि सकाळ होताच बस पकडून माझ्या पिढी जात गावाकडे निघाले. प्रवास खूप लांब होता, जवळजवळ 4-5 तासांचा. बसमध्ये बसून मी खिडकीतून बाहेर पाहत होते. शहरातील उंच इमारती हळूहळू मागे पडत गेल्या. गर्दी, गोंधळ, धूर सगळं मागे राहिलं आणि समोर दिसू लागले हिरवीगार शेतं, झाडं, नद्या, गावातील छोटी छोटी घरं. असं वाटत होतं की मी शहर नाही, तर माझं जुनं आयुष्य मागे सोडून एका नव्या आयुष्याकडे चालले आहे. जेव्हा बस गावाच्या वळणावर थांबली आणि मी खाली उतरले, तेव्हा त्या मातीचा परिचित सुगंध माझ्या श्वासात भरून गेला. तोच सुगंध जो मला माझ्या बालपणाची आठवण करून द्यायचा, जेव्हा मी माझ्या आईसोबत शेतात जायचे, जेव्हा मी अनवाणी पायांनी याच मातीत धावायचे. आज अनेक दशकांनंतर पुन्हा तीच माती माझ्या पायांना स्पर्श करत होती आणि असं वाटत होतं की ही माती म्हणत आहे, शालिनी, तू तुझ्या घरी आली आहेस. वाड्यापर्यंत पोचण्यासाठी अजून थोडं चालावं लागलं. जेव्हा वाडा समोर दिसला, तेव्हा मी काही क्षण थांबले. मोठमोठ्या भिंती, उंच दरवाजे, चोहीकडे जुनी झाडं, सगळं तसंच होतं जसं मी अनेक वर्षापूर्वी सोडून गेले होते. फक्त धूळ साचली होती. झाडांच्या फांद्या वाढून भिंतींना टेकल्या होत्या. दारात एक वृद्ध चौकीदार बसला होता. त्याने मला पाहिलं, पण आधी ओळखलं नाही. मग जेव्हा मी माझं नाव सांगितलं, तेव्हा तो धावत माझ्याकडे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने माझ्या पायांना स्पर्श केला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मालकीनबाई, तुम्ही आलात? मी कित्येक वर्षापासून तुमची वाट पाहत होतो. बळवंतरावांनी जाताना सांगितलं होतं की एक दिवस शालिनी नक्की येईन, आणि आज खरेच तुम्ही आलात. मित्रांनो, त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कितीतरी दिवसांनी कुणीतरी मला आदराने हाक मारली होती. कुणी मला ओझं नाही तर मालकीनबाई म्हटलं होतं. मी त्याला उभं केलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं, हो, मी आले आहे, आता कुठेही जाणार नाही. त्या दिवसापासून माझं नवं आयुष्य सुरू झालं. मी वाड्याची साफसफाई करून घेतली, खोल्या उघडल्या, धूळ साफ केली, तुटलेल्या वस्तूंची दुरुस्ती करून घेतली. काहीच दिवसात तो जुना वाडा पुन्हा राहण्यालायक झाला. मी शेतजमीन गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली. दरवर्षी ठरलेलं उत्पन्न मिळू लागलं. मी एक कामवाली ठेवली, जी घराच्या कामात मदत करायची. एक वृद्ध स्त्री ठेवली, जी स्वयंपाक करायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच
आत्तापर्यंत मी नेहमी इतरांसाठी जगले होते, पतीसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी. पण आता मी स्वतःसाठी जगत होते. सकाळी लवकर उठून योग करायचे, मोकळ्या अंगणात बसून उन्हाची ऊब घ्यायचे आणि चहा प्यायचा. शेतातील हिरवळ पाहायचं, पक्ष्यांचे आवाज ऐकायचे आणि संध्याकाळी माझ्या खोलीत बसून बळवंतरावांचं पत्र वाचायचे. प्रत्येक वेळी वाचताना त्यांच्याशी मनातल्या मनात बोलायचे, जणू ते समोर बसले आहेत, ऐकत आहेत. मित्रांनो, सुरुवातीला गावातील लोक आश्चर्यचकित झाले. एक वृद्ध स्त्री एवढ्या मोठ्या वाड्यात एकटी राहते. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की मी साधी, प्रामाणिक स्त्री आहे, कुणाविषयी वैर बाळगत नाही, तेव्हा हळूहळू सगळे माझ्याशी जोडले गेले. गावातील स्त्रिया मला भेटायला यायच्या. मी त्यांना चहा द्यायचे, त्यांच्या गप्पा ऐकायचे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. काहीच आठवड्यात मी गावातील एक आदरणीय ज्येष्ठ स्त्री झाले. लोक मला शालिनीताई म्हणू लागले. काही जण मला आई म्हणू लागले. जे आपलेपण मला माझ्या स्वतःच्या मुलांकडून मिळालं नाही, ते मला या अनोळखी लोकांकडून मिळालं. एके दिवशी मी अंगणात बसले असताना संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता. त्याचा सोनेरी प्रकाश संपूर्ण वाड्याच्या भिंतीवर पसरला होता. तेव्हाच माझ्या मनात एक विचार आला. मी विचार केला की गावात एक छोटी शाळा सुरू करायची आहे, जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं. बळवंतराव नेहमी म्हणायचे, शिक्षण हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. मग त्यांच्या या उशीचं रहस्य उघड होत गेलं. मग त्यांच्या या विचाराला खरं काय करू नये. मी माझ्या जमिनीचा एक भाग या कामासाठी वेगळा ठेवला. सोन्यातून काही पैसे काढले आणि गावात एक छोटी शाळा बांधायला सुरुवात केली. गावकऱ्यांनीही मदत केली. काहीच महिन्यात ती शाळा तयार झाली. मी त्याचं नाव ठेवलं बळवंत विद्या मंदिर, माझ्या पतीच्या नावावर, कारण ही त्यांच्याच कमाईची होती आणि ते त्यांचंच स्वप्नही होतं. मित्रांनो, आयुष्य आता खरंच बदललं होतं. मी आनंदी होते, शांत होते आणि त्याचबरोबर समाधानीसुद्धा होते. पण मला माहीत नव्हतं की माझ्या या बदललेल्या आयुष्याची बातमी माझ्या मुलांपर्यंतही पोचली होती. झालं असं की गावात शाळा सुरू झाल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. एका नातेवाईकाने ते वर्तमानपत्र पाहिलं आणि त्यात माझं नाव वाचून त्याने माझ्या मुलांना सांगितलं. जेव्हा मुलांना कळलं की आई एका मोठ्या हवेलीत राहते आहे, तिच्याकडे खूप सारी जमीन आहे, सोनं आहे आणि ती गावात शाळाही बांधून देत आहे, तेव्हा त्यांची शुद्ध हरपली. आणि अगदी 7व्याच दिवशी, हो मित्रांनो, अगदी 7व्याच दिवशी जेव्हापासून मी गावात नवीन आयुष्य सुरू केलं होतं, माझी 3ही मुलं हवेलीत येऊन धडकली. त्या दिवशी मी सकाळचा चहा पित होते, अंगणात बसले होते. तेवढ्यात बाहेरून गाड्यांचा आवाज आला. मी पाहिलं 3 मोठ्या गाड्या हवेलीच्या दारात उभ्या राहिल्या आणि त्यातून माझी 3ही मुलं, 2 सुना आणि मुलीचा नवरा उतरले. महागडे कपडे, चमचमणारे बूट आणि चेहऱ्यावर बनावटी हास्य. विजय सर्वात आधी पुढे आला. माझे पाय स्पर्श करण्याचं नाटक केलं. आई, तुम्हाला इथे एकटं पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलो आहोत. महेशने सुद्धा तेच नाटक केलं. आई, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुम्हाला असं पाठवायला नको होतं. नीताने अश्रू ढाळण्याचं नाटक केलं. आई, मी तर विचार करून त्रस्त झाले होते की तुम्ही कुठे असाल, कशा आहात. सुनाही मागे राहिल्या नाहीत. आई, तुम्ही तर आमच्या आई आहात. आम्ही तुमच्याशिवाय कसं राहू शकतो. मित्रांनो, मी त्या सगळ्यांकडे पाहत राहिले आणि मला हसूही येत होतं. ना राग ना दुःख, फक्त हसू, कारण त्यांच्या प्रत्येक शब्दामागे लपलेलं सत्य मी वाचू शकत होते. ते आईला पाहायला आले नव्हते, ते जमीन पाहायला आले होते, सोनं पाहायला आले होते आणि हवेली पाहायला आले होते. विजयने इकडे तिकडे पाहत म्हटलं, आई, एवढी मोठी हवेली, एवढी जमीन, हे सगळं तर बाबांच्या कमाईचं आहे, त्यामुळे यावर आमचा सगळ्यांचा समान हक्क आहे. महेशनेही मान हलवून होकार दिला. अगदी बरोबर आई, तुम्ही एकट्या एवढी मोठी मालमत्ता कशी सांभाळणार. चला, आपण ती वाटून घेऊ. तुम्हीही निर्धास्त राहा आणि आम्हीही. नीता म्हणाली, हो आई, आणि तुमचं वयही झालं आहे. तुम्ही आता आराम केला पाहिजे. हे सगळं आम्ही पाहून घेऊ. मी शांतपणे ऐकत होते. त्यांची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द, प्रत्येक खोटं. आणि जेव्हा ते सगळे आपापलं बोलून झालं, तेव्हा मी हळूच उठून खोलीत गेले. कपाटातून तीच जुनी फाईल काढली. तीच फाईल जी बळवंतरावांनी उशीत लपवली होती. मी ती टेबलावर ठेवली आणि एक एक कागद त्यांच्या समोर उघडून ठेवला. ही नोंदणी माझ्या नावावर,
या जमिनीची कागदपत्र माझ्या नावावर, सोन्याची पावती माझ्या नावावर, सगळं काही कायदेशीररित्या पक्का आहे. आणि मी म्हटलं, हे सगळं तुमच्या बाबांनी माझ्यासाठी ठेवलं होतं, त्या उशीत लपवून. जी तुम्हाला निरुपयोगी वाटली ती उशी माझं संपूर्ण आयुष्य होती. आणि मग मी ते शेवटचं पान दाखवलं, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की ही संपूर्ण मालमत्ता माझ्या आयुष्यभर माझ्याच नावावर राहील. आणि माझ्यानंतर मी जिची इच्छा असेल तिला देऊ शकते. कुणीही दावा करू शकणार नाही, कुणीही न्यायालयात जाऊ शकत नाही. सगळं काही कायदेशीररित्या बंद. खोलीत शांतता पसरली. तीनही मुलांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. राग, लाज, पश्चाताप आणि लोभ सगळं काही एकाच वेळी त्यांच्या डोळ्यात तरंगत होतं. विजयने वाद घालण्याचा प्रयत्न केला. आई, पण हे तर चुकीचं आहे. बाबांनी हे सगळं आमच्यापासून लपवून केलं. यावर आमचाही हक्क आहे. मी शांत आवाजात म्हणाले, हक्क? तुम्ही हक्काची गोष्ट करत आहात? ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, वाढवलं, मोठं केलं, तिलाच तुम्ही रस्त्यावर बसवलंत, तिला ओझं म्हटलं, तिला वृद्धाश्रमात जाण्यास सांगितलं. आणि आज जेव्हा तुम्हाला कळलं की त्या आईकडे काहीतरी आहे, तेव्हा तुम्ही हक्क मागायला आलात. तुम्हाला लाज वाटत नाही का? महेश म्हणाला, आई, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा. मी म्हणाले, चूक नाही बाळा, चूक माझी झाली की मी तुम्हाला इतकं डोक्यावर बसवलं की तुम्ही माझंच मान ठेवणं विसरलात. चूक माझी झाली की मी तुमच्या बाबांचं ऐकलं नाही. त्यांनी मला वारंवार सावध केलं होतं, पण मी प्रत्येक वेळी तुमची ढाल बनून त्यांनाच चुकीचं ठरवलं. नीता रडत होती. आई, मला माफ कर गं. मी चूक केली. मी तुमची मुलगी आहे. मला असं करायला नको होतं. मी म्हटलं, मुली, तू खरंच मुलगी आहेस आणि हे तू त्या दिवशी सिद्ध करायला हवं होतंस, जेव्हा तुझ्या आईला तुझी गरज होती. आज तुला जमीन दिसत आहे म्हणून तुला आईची आठवण येत आहे. सुना शांत होत्या, मान खाली घालून बसल्या होत्या. कदाचित त्यांनी बोललेले शब्द आठवत होते. प्रायव्हसी, शांतता, ओझं, हे सगळे शब्द आता त्यांच्या तोंडावर चपराक मारल्यासारखे वाटत होते. मी म्हटलं, पहा, मी तुमची आई आहे आणि आई कधीच आपल्या मुलांचा द्वेष करू शकत नाही. पण आजपासून एक गोष्ट समजून घ्या, प्रेम आणि कमकुवतपणा यात फरक असतो. मी 40 वर्ष कमकुवतपणालाच प्रेम समजून जगले, पण आता नाही. आता मी माझ्या अटींवर जगणार. ही जमीन, ही हवेली, हे सोनं सगळं माझं आहे आणि माझ्या मृत्यूनंतर हे त्यालाच मिळेल जो याचा योग्य उपयोग करेल. कदाचित या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी, कदाचित एखाद्या निराधार वृद्धाच्या सेवेसाठी, कदाचित अशा एखाद्या आईच्या मदतीसाठी जिला तिच्याच मुलांनी नाकारलं असेल. माझी तीनही मुलं माझ्या समोर उभी होती आणि पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर खरा पश्चात्ताप दिसत होता. खरं दुःख होतं. त्यांनी काय गमावलं आहे हे त्यांना समजलं होतं. फक्त संपत्तीच नाही, तर आपल्या आईचा विश्वासही. एकामागून एक तिघेही माझ्या पायांवर पडले. खरंच पडले. विजयचा मोठेपणा गेला, महेशचा अहंकार गेला, नीताचं नाटक संपलं. तिघेही रडत होते, खऱ्या अश्रूंनी. सुना देखील रडू लागल्या होत्या. आई, माफ करा. आई, चूक झाली. आई, आम्हाला अजून एक संधी द्या. मित्रांनो, त्यांना रडताना पाहून मीही रडले, कारण आईचं मन शेवटी आईचंच असतं. पण यावेळी मी माझे अश्रू पुसले आणि म्हणाले, मी तुम्हाला माफ करते. पण माफीचा अर्थ असा नाही की सगळं पूर्वीसारखं होईल. तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला वेळ लागतो बाळांनो. तुम्ही तुमचं आयुष्य जगा, मी माझं जगेन. आणि जर तुम्हाला खरंच माझ्यावर प्रेम असेल तर अधूनमधून येऊन मला भेटत जा. कोणत्याही लोभाशिवाय, कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त एका आईला भेटायला या, एवढंच पुरेसं आहे. मी चौकीदाराला हाक मारली आणि म्हटलं, यांचं सामान गाडीत ठेवा आणि यांना बाहेरचा रस्ता दाखवा. माझी मुलं जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती. कदाचित त्यांना आशा होती की मी त्यांना पुन्हा बोलवेन, थांबवेन, पण मी तसं केलं नाही. कारण यावेळी मी माझ्या स्वाभिमानाची निवड केली होती, माझ्या प्रेमाची नाही. जेव्हा त्यांच्या गाड्या धूळ उडवत हवेली बाहेर निघून गेल्या, तेव्हा मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मला एक विलक्षण शांतता मिळाली. अशी शांतता जी मला आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. प्रेक्षक मित्रांनो, त्या दिवसानंतर माझं आयुष्य खरंच बदललं. मी आता एकटी आहे, पण असहाय्य नाही, तुटलेली नाही, उलट आधीपेक्षा कितीतरी जास्त मजबूत आहे. ती जुनी उशी आजही माझ्याकडं आहे, पण आता त्यात सोने नाही,
ते सोने मी सुरक्षित ठिकाणी ठेवलं. आता त्या उशीत फक्त आठवणी आहेत, बळवंतरावांच्या आठवणी, त्यांचं प्रेम, त्यांचं शहाणपण आणि त्यांची ती शेवटची भेट जिने माझं आयुष्य बदलून टाकलं. जेव्हा जेव्हा मी त्या उशीवर डोकं ठेवते तेव्हा मला बळवंतरावांचा आवाज ऐकू येतो. आता तू सुरक्षित आहेस शालिनी, आता तू मुक्त आहेस. आणि मी मनोमन हसते, कारण सत्य हेच आहे की आज मी एकटी आहे पण निराधार नाही. मी वृद्ध आहे पण कमकुवत नाही. माझी मुलं आता कधी कधी येतात, फोन करतात, आई कशी आहेस असं विचारतात. पण आता मला समजतं की खरं काय आहे आणि दिखावा काय आहे. मी ठरवलं आहे की आता मी कोणाच्या दयेवर जगणार नाही. माझं आयुष्य मी माझ्या अटींवर जगणार. प्रेक्षक मित्रांनो, जर माझ्या या कथेतून एका जरी आईला हा धडा मिळाला की आपल्या मुलांवर प्रेम करा पण आपला स्वाभिमान कधीही गमावू नका, तर समजा माझ्या संपूर्ण आयुष्याचं दुःख, माझा संघर्ष आणि माझी ही कथा यशस्वी झाली. कारण प्रेम ते नाही जे सगळं सहन करतं. प्रेम ते आहे जे योग्य वेळी योग्य गोष्ट सांगतं. आणि स्वाभिमान ही अशी संपत्ती आहे जी ना कोणाच्या वसियत पत्रात लिहिली जाते आणि ना कोणत्याही उशीत लपवली जाते. ती तर माणसाच्या स्वतःच्या आत असते, फक्त तिला जाग करण्याची गरज असते. तर प्रेक्षक मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्हाला वाटतं का की शालिनीने आपल्या मुलांशी योग्य केलं? कृपया तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा. तसंच आम्हाला हेही सांगा की तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात. प्रेक्षक मित्रांनो, जाण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि त्याचबरोबर हाईपसुद्धा करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.